नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोर्स बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एक पदभरती, पुन्हा सरकारी भरती, सहाय्यक पदांकरता ही भरती होऊ घातलेली आहे. भरती कुठं निघाली आहे, किती पदं आहेत, सगळे डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओ मात्र बघण्याचा प्रयत्न करूयात. तर चला मग सुरू करूया आजच्या भरतीला. परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुकोर्स बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग सुरू करू भरतीला. मित्रांनो, भरती आहे सहाय्यक गट क या अंतर्गत ही भरती निघाली आहे. असिस्टंट पदाकरता भरती आहे. पदांची संख्या एकूण 500 आहे. शैक्षणिक पात्रता म्हणाल तर कुठल्याही विषयात पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही वरील पदाकरता अर्ज सहज करू शकता. वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष हा वयोगट आहे. 31/7/2025 पर्यंत तुमचा हा गट असणं गरजेचं आहे. ओबीसी आणि SC ST करता 3 आणि 5 वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला सवलत असेल. वेतन त्या ठिकाणी तुम्हाला पदानुसार असेल. आता ही भरती निघाली कुठं आहे हे एकदा आपण बघून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, भरती तुम्ही बघू शकता. भरती निघाली आहे ते ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या अंतर्गत निघालेली भरती आहे. हे एकूण 500 पदं आहेत. सहाय्यक पदांकरता भरती संपूर्ण भारतामध्ये निघालेली आहे. बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे, सुरुवातीच आहे 2/8/2025 पासून सुरुवात झालेली आहे. 17/8 परंतु मात्र अजूनही 17 तारखेला वेळ आहे. परीक्षा टायर 1 टायर 2 असणार आहे. 7/9/2025ला टायर 1 असेल. 28/10/2025ला टायर 2 परीक्षा असेल. कॉल सेंटर कधी मिळणार आहे तर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला तिथं कॉल सेंटर तुम्हाला या ऑनलाईन वेबसाईटवरती मिळणार आहे. आता बघा, ही ती जाहिरात ज्याबद्दल आपण बोलत होतो ही जाहिरात अशा पद्धतीने निघालेली आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तुम्ही तर बघा, महाराष्ट्राकरता तुम्हाला एकूण 64 पदं आहेत. वर्गवारीनुसार पदं तुम्ही इथे बघू शकता. 6, 10, 23, 4, 21 अशा प्रकारची एकूण 64 पदं आहेत. जर तुम्हाला हिंदी वगैरे चांगलं जमत असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील इतर ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला हिंदी भाषा असेल त्या ठिकाणी तुम्ही तोही अर्ज करू शकता, किंवा इतर भाषा येत असेल तर तरी तुम्ही ते अर्ज हा नक्की करू शकता. आता बघा, मापदंड काय आहेत ते तुम्हाला आज अगोदर सांगितलं की भारतीय नागरिक असणे गरजेचं आहे. सोबतच तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. तर बघा, वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष दिलेली आहे. 31/7/2025 पर्यंत, म्हणजे तुमचा जन्म 31/7/2004 ते 31/7/1995 या दरम्यान असणं आवश्यक आहे. सवलती वयामध्ये तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती तुम्हाला सरकारी नियमाप्रमाणे दिलेल्या आहेत. आता शैक्षणिक पात्रता जी त्यांनी 31/7/2025 पर्यंत म्हटलं आहे, तर बघा, कुठल्याही विद्यापीठाची मान्यताप्राप्त तुम्हाला पदवी स्नातक असणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सोबतच क्षेत्रीय भाषा म्हणजे आपली जी रिजनल लँग्वेज आहे तेही तुम्हाला येणं गरजेचं आहे. सोबतच परिभाषा अलग अलग दिल्यात की भूतपूर्व सैनिक म्हणजे काय, विकलांग म्हणजे काय. तर या वर्गामध्ये जर तुम्ही येत असाल, सोबतच बेंचमार्क म्हणजे PWD वाले असतील तर तुम्हाला ते सगळी माहिती या जाहिरातीमध्ये तुम्हाला मिळेल. ही जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल. तिथे जाऊन तुम्ही ही संपूर्ण जाहिरात बघू शकता. तर बघा, अशा प्रकारची ही संपूर्ण जाहिरात आहे. तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज वगैरे कसा करायचा आहे हे सगळं दिलेलं आहे. चयन प्रक्रिया म्हणजे निवड प्रक्रिया कशी असेल तर जसं सांगितलं तुम्हाला, प्रारंभिक परीक्षा असेल ऑनलाईन पद्धतीनं. 100 प्रश्नांची ही परीक्षा असेल 1 घंट्याकरता. जसं प्रत्येक इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि संख्यात्मक क्षमता या पद्धतीनं या ठिकाणी तुमची एक्झाम असेल. 100 प्रश्न असतील, 100 मार्कांकरता. वेळ असेल 1 तास. या पद्धतीनं मीडियम दिलेलं आहे. हिंदी आणि इंग्रजी या 2 मीडियममध्ये ही परीक्षा होणार आहे. तर मुख्य परीक्षा ही बघा 250 गुणांची असेल 2 तासाकरता. यामध्ये बघा, इंग्रजी असेल, तार्किक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, संख्यात्मक असेल, कॉम्प्युटर असेल आणि जनरल नॉलेज. एकूण 40-40चे 5 गट पाडलेले आहेत आणि 50-50चे मार्कांचे गट आहे. म्हणजे 200 प्रश्न आणि 250 मार्क 1 तास 20 मिनटं अशा प्रकारचा वेळ तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि परीक्षा ही इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही मीडियममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. सोबतच निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे का, तर हो, त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असेल, तुम्ही एकदा या ठिकाणी बघू शकाल. आणखीन ही संपूर्ण डिटेल्स आहेत परीक्षेसंबंधी, तुम्हाला कशा पद्धतीनं काय करायचं आहे. सोबतच क्षेत्रीय भाषेची परीक्षा कशी होणार आहे ही सगळी डिटेल तुम्हाला या वेबसाईटवरती बघायला मिळेल. आता महत्त्वाचं म्हणजे अशा कंपनीची एक्झाम असेल ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची, तर तुम्हाला परीक्षा केंद्र कुठं असतील तर बघा, महाराष्ट्रात चरण 1 म्हणजे जो प्रायमरी प्रिलिम आहे, प्रिलिमकरता मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, अकोला, लातूर या ठिकाणी असेल. आणि जी मेन एक्झाम आहे त्या मेन एक्झामकरता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघा या ठिकाणी मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम देता येणार आहे. आता परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता. परीक्षा शुल्क तुम्हाला 100 रुपये भरावं लागेल. SC ST PWD आणि पूर्व सैनिक असतील त्यांच्याकरता SC ST PWD आणि पूर्व सैनिक असणार तर 100 रुपये. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, भूतपूर्व सैनिक यांच्या सगळ्या व्यतिरिक्त तुम्ही असाल तर तुम्हाला 850 रुपये भरावं लागणार आहे. अर्ज कसा करायचा आहे तर 2/8/2025 ते 17/8/2025 पर्यंत अर्ज तुम्हाला करायचा आहे. अर्ज करताना कुठल्या काळज्या घ्यायच्या आहेत हे तिथं त्यांनी सविस्तर दिलेलं आहे. सोबतच घोषणापत्र वगैरे संपूर्ण जाहिरात
दिलेली आहे. तर ही ती जाहिरात आहे ज्या माध्यमातून तुम्ही ही संपूर्ण जाहिरात वाचू शकता. अर्ज कसा करायचा, काय करायचा, संपूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आता आपण बघितली अर्जाची तारीख काय असेल, निवड प्रक्रियासुद्धा बघितली, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असेल, फीस पण बघितली. आता वेबसाईट ज्या ठिकाणाहून तुम्हाला ही अर्ज करायची लिंक असेल तर बघा www.orientalinsurance.org.in ही ती वेबसाईटची लिंक आहे. इथे जाऊन तुम्ही ते वेबसाईटची लिंक उघडू शकता आणि परीक्षेचा अर्ज हा करू शकता. तर मित्रांनो, ही होती एक अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास प्लीज लाईक करा आणि इतरांनाही शेअर करत चला, जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल ते विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेचा अर्ज नक्की भरू शकतील. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.